नमस्कार, मी आपला योगीराज देशमुख, महाराष्ट्र सैनिक. सर्व उल्हासनगर शहरवासियांना आणि माझ्या परिसरातील सर्व माता भगिनींना माझी एक कळकळीची व नम्रतेची विनंती आहे. आज आपण बघत असाल की असंख्य अशा लहान मुलींवर, मोठ्या महिलांवर, डॉक्टरवर असे सामूहिक अत्याचार होत आहेत. कुणाचं लैंगिक शोषण होतं आहे, कुणावर बलात्कार होतं आहे. पण काही महिला जास्तवरून पुढे येत नाही आणि त्या घाबरतात की आपली इमेज खराब होईल, आपली इज्जत जाईल. तर माझी त्यांना कळकळून विनंती आहे, तुम्ही घाबरू नका. कुणालाही घाबरू नका. कोणीही असो, तुम्ही त्याच्याविषयी वाचा फोडा. आणि त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम्ही सर्व तुमच्यासाठी सदैव तत्पर राहू. कोणीही तुमची तक्रार घेत नसन, दखल घेत नसन, पोलीस प्रशासन तुम्हाला जुमानत नसन, तर तुम्ही आमच्याकडे या आणि फक्त एक फोन करा, दादा आमच्या संग असं असं घडतंय, मी योगीराज देशमुख व माझे महाराष्ट्र सैनिक असंख्य हे तुमच्यासाठी अहोरात्र उभा राहू. आणि तुम्हा सगळ्यांना सांगतो, या नराधमांचा आपल्याला खात्मा करायचा आहे. आणि त्या खात्मा करण्यासाठी मला तुमची माता भगिनींची तुमची आवश्यकता आहे. आणि तुम्ही पुढाकार घ्या. हा भाऊ तुमच्या सदैव पाठीशी उभा राहील. म्हणून मी सगळ्यांना नम्र विनंती करतो, नम्र विनंती करून सांगतो, तुमच्या परिसरात आजूबाजूला कुठेही काय घटना घडून द्या, तुम्ही फक्त एक मला फोन करा. आणि त्या आपल्या लहान बहिणीला, लहान मुलीला, त्यांच्यावर काही अत्याचार होऊ नये याची तुम्ही दक्षता घ्या. माझं कार्यालय उल्हासनगर एक कमला नेहरूनगर धोबीघाट या परिसरात आहे. 24 तास तुमच्यासाठी, माता भगिनींसाठी हे कार्यालय खुलं ठेवीन मी. फक्त एक फोन आणि तुमचे सर्व संकट दूर. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका छोट्याशा कार्यकर्त्याचं तुम्हाला जबान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. बलात्कारांचं प्रमाण वाढतंय हे का? याचं एकमेव कारण शासनाची भीती नाही, सरकारची भीती नाही. माझ्या हातामध्ये महाराष्ट्र राज्य देऊन बघा. त्याच्यानंतर अशा प्रकारचा कुठला जर गुन्हा झाला, पुढच्या कुठच्याही क्रिया करण्यासाठी त्याचे हातपाय देखील शिल्लक राहणार नाहीत.